तर विद्यार्थ्यांनो बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फुलाचे डिटेल पार्ट्स, परत पुढचे डिटेल पार्ट्स या ठिकाणी लर्न करायचे आहेत. फ्लावर डिटेल, फ्लावर डिटेल काय पुढचे पार्ट्स, आतापर्यंत जे लर्न केले त्याच्या पुढचे काही पॉइंट्स. आता फुलामध्ये ब्रॅक्ट म्हणून एक पार्ट असतो. ब्रॅक्ट म्हणजे काय बघा, ब्रॅक्ट म्हणजे समजा हा फ्लावर आहे, तर या फ्लावरच्या डेटला, फ्लावर जो आहे ना, या फ्लावरच्या स्टॉकला काय म्हटलं जातं, पेडिसेल म्हणतात. हा फुलाचा काय झाला, सेपल झाला. हा फुलाचा काय झाला, पेटल. आता ब्रॅक्ट म्हणजे काय, इथं असतं बघा, फुलाचा जो स्टॉक आहे ना रे, त्या स्टॉकवरती असा रेड्युस्ड लीफ असतो. रेड्युस्ड म्हणजे पानासारखा स्ट्रक्चर असतो. रेड्युस्ड लीफ, हे जे रेड्युस्ड लीफ आहे, या रेड्युस्ड लीफला म्हटलं जातं ब्रॅक्ट. ब्रॅक्ट इज नथिंग बट reduced leaf like structure. रेड्युस्ड पानासारखा स्ट्रक्चर जो असतो त्याला ब्रॅक्ट असं म्हणतात. त्याच्यावरून त्याचे दोन प्रकार आहेत, ब्रॅक्टिएट फ्लावर ई ब्रॅक्टिएट फ्लावर. ज्या फुलाच्या पेडिसेलवरती बघा, ब्रॅक्ट कुठं प्रेझेंट असतो, ॲट द बेस ऑफ पेडिसेल. रेड्युस्ड लीफ लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट ॲट बेस ऑफ पेडिसेल. पेडिसेलच्या बेसला, फुलाचा जो स्टॉक आहे त्याला पेडिसेल, पेडिसेलच्या बेसला रेड्युस्ड लीफ लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला ब्रॅक्ट असं म्हणतात. मग ब्रॅक्ट असला म्हणून समजा त्याला ब्रॅक्टिएट फ्लावर. फ्लावर विथ ब्रॅक्ट इज कॉल्ड ब्रॅक्टिएट फ्लावर. फ्लावर विदाउट ब्रॅक्ट ज्या फुलामध्ये ब्रॅक्ट नाही त्याला ई ब्रॅक्टिएट फ्लावर. ज्या फुलामध्ये ब्रॅक्ट आहे त्याला ब्रॅक्टिएट फ्लावर. फुलाच्या बेसला, पेडिसेलच्या बेसला रेड्युस्ड पानासारखा स्ट्रक्चर जो असतो त्याला, याला म्हटलं जातं ब्रॅक्ट. ब्रॅक्ट असला तर त्याला ब्रॅक्टिएट फ्लावर, आणि ब्रॅक्ट अब्सेंट असला तर त्याला ई ब्रॅक्टिएट फ्लावर असं म्हणतात. आता नेक्स्ट, इनव्हॉल्कर म्हणजे काय बघा. ग्रुप ऑफ ब्रॅक्ट्स, ग्रुप ऑफ ब्रॅक्ट्स. ब्रॅक्ट्सचा ग्रुप प्रेझेंट असणं, ग्रुपमध्ये ब्रॅक्ट प्रेझेंट असलं त्याला इनव्हॉल्कर असं म्हणतात. होर्ल ऑफ ब्रॅक्ट्स किंवा ग्रुप ऑफ ब्रॅक्ट्स. होर्ल ऑफ ब्रॅक्ट्स किंवा ग्रुप ऑफ ब्रॅक्ट्स. उदाहरणार्थ सनफ्लावर मध्ये असतं होल्स ऑफ ब्रॅक्ट असं देखील म्हटलं जातं. होल्स ऑफ ब्रॅक्ट्स, ब्रॅक्ट्सचा समूह. आता समजा हा सनफ्लावर आहे, हा जो सनफ्लावर असतो तो सनफ्लावरच्या खाली असं पेडिसेलवरती, या सनफ्लावरच्या या पेडन्कलवरती असा ग्रुप ऑफ ब्रॅक्ट असतो. त्या ग्रुप ऑफ ब्रॅक्टला म्हटलं जातं इनव्हॉल्कर. सनफ्लावर मध्ये ग्रुप ऑफ ब्रॅक्ट्स जे असतात त्याला एन्व्हॉल्कर असं म्हणतात. एन्व्हॉल्कर असं म्हटलं जातं. ओके, हे झाले काही एक्स्ट्रा पॉइंट्स. ब्रॅक्ट्स म्हणजे काय, इनव्हॉल्कर म्हणजे काय. आता तसंच आणखीन पेटलॉइड ब्रॅक्ट म्हणजे काय. पेटलॉइड ब्रॅक्ट म्हणजे पेटल इज ग्रेटर दॅन फ्लावर, म्हणजे फ्लावरच्या साईजपेक्षा पेटलचा आकार जर मोठा असला तर त्याला पेटेलॉइड ब्रॅक्ट असं म्हणतात. बनानामध्ये असतं.
पेटेलॉइड ब्रॅक्ट म्हणजे पेटल साईज इज ग्रेटर दॅन फ्लावर असेल तर त्याला पेटेलॉइड ब्रॅक्ट असं म्हणतात. बनाना प्लांट मध्ये असं असतं पेटेलॉइड ब्रॅक्ट. बघा पेटेलॉइड ब्रॅक्ट म्हणजे काय? साइज ऑफ पेटल ग्रेटर दॅन फ्लावर. साइज ऑफ पेटल ग्रेटर दॅन फ्लावर त्याला पेटेलॉइड ब्रॅक्ट असं म्हणतात. बनाना या प्लांटमध्ये पेटेलॉइड ब्रॅक्ट या ठिकाणी प्रेझेंट असतो. मेजमध्ये पेटेलॉइड ब्रॅक्ट या ठिकाणी प्रेझेंट असतं. ओके, अशा प्रकारे हे काही एक्स्ट्रा पॉइंट्स आपण स्टडी केले. पेटेलॉइड ब्रॅक्ट म्हणजे पेटलचा साईज फ्लावर पेक्षा ग्रेटर असेल तर पेटेलॉइड ब्रॅक्ट. आता ग्लूम्स म्हणजे काय बघा. ड्राय स्केली स्मॉल ब्रॅक्ट, वाळला स्केली स्मॉल ब्रॅक्ट कॉल्ड ग्लूम्स. उदाहरणार्थ व्हीट, गहू मध्ये असतं असं बघा. वाळलेला, आता हे गव्हाचे जे दाणे आहे त्या गव्हाच्या दाण्यावरती वाळलेले असे हे बघा तुम्ही गहू जे आहे ना, गहू शेतामध्ये ऑब्झर्व करा, त्याच्यावरती असे वाळलेले ब्रॅक्ट्स असतात बघा. या गव्हाच्या वरती हे व्हीट ग्रेन आहे ना, या व्हीट वरती असे वाळलेले ड्राय स्केल लाईक ब्रॅक्ट असतात. या व्हीट ग्रेन वरती, गव्हाच्या दाण्याच्या वरती वाळलेले ड्राय झालेले असे स्केली ब्रॅक्ट असतं, त्याला म्हटलं जातं ग्लूम्स. त्याला म्हणतात ग्लूम्स असं म्हटलं जातं. गव्हाच्या ग्रेनवरती ड्राय स्केली ब्रॅक्ट असतं, त्याला ग्लूम्स असं म्हणतात. हे काही एक्स्ट्रा पॉइंट्स आपण या ठिकाणी स्टडी केले. आता पुढचा कन्सेप्ट घेऊया. बघा पुढचा एनसीईआरटी मध्ये हा कन्सेप्ट दिलाय बघा. मी फ्लावरचे थोडेसे, आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही एनसीईआरटी सोडून काही पॉइंट्स एक्स्ट्रा घेताय, परंतु लक्षात घ्या की आपण नीटची प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपल्याला डिटेल नॉलेज असणं गरजेचं असतं. त्यासाठी डिटेल नॉलेज येण्यासाठी मी नुसतंच एनसीईआरटी नाही तर थोडंसं त्याचं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण प्रत्येक भागाबद्दल घेत आहोत. आता फ्लावरचं कसं घेतलं तसं. आता बघा टाइप्स ऑफ फ्लावर, नेक्स्ट कन्सेप्ट आहे टाइप्स ऑफ फ्लावर्स बेस्ड ऑन अरेंजमेंट ऑफ floral parts on thalamus. थॅलॅमस वरती फुलाचे पार्ट्स कसे अरेंज आहेत याच्यावरून फ्लावरचे 3 प्रकार आहेत. बघा टाइप्स ऑफ फ्लावर्स बेस्ड ऑन अरेंजमेंट ऑफ फ्लोरल पार्ट्स ऑन थॅलॅमस. आता बघा तुम्हाला माहित आहे की फुलाचा हा जो स्टॉक आहे, या फुलाच्या स्टॉकला काय म्हटलं जातं रे? पेडिसेल. पेडिसेल पुढे जाऊन असा टोरस स्ट्रक्चर बनवतो, त्याला काय म्हणतात? थॅलॅमस. थॅलॅमस जो आहे त्याच्यावरती फुलाचे पार्ट्स येतात बघा. फुलाचा कुठला कुठला पार्ट येतो? सेपल येतो. फुलाचा कुठला भाग येतो? पेटल येतो.
फुलाचा कुठला भाग येतो? स्टेमेन्स येतात. फुलाचे कुठले भाग येतात? ओव्हरी, स्टाईल आणि काय येतं? स्टिग्मा. हे झाले स्टेमेन्स आणि हे झाले कार्पेल्स. किती पार्ट झाले बघा? 4 पार्ट झाले. सेपल्स, पेटल्स, सेपल, पेटल, स्टेमेन्स आणि कार्पेल फुलाच्या कुठल्या भागावरती अरेंज असतात? थॅलॅमस वरती. कसे अरेंज असतात? कसे अरेंज असतात याच्यावरून फुलाचे टाइप्स आहेत बघा. हा फुलाचा थॅलॅमस आहे. या थॅलॅमसच्या वरती फुलाचे पार्ट्स सेपल, पेटल, स्टेमेन्स, कार्पेल कसे अरेंज आहेत याच्यावरून फुलाचे 3 टाइप्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. रिपीट करतोय. सेपल, पेटल, स्टेमेन्स, कार्पेल हे फुलाच्या थॅलॅमसवर कसे अरेंज आहेत याच्यावरून फुलाचे 3 प्रकार कुठले कुठले आहेत बघा. नंबर 1 हायपोगायनस फ्लावर. नंबर 2 पेरीगायनस फ्लावर. नंबर 3 इपीगायनस फ्लावर. हायपोगायनस फ्लावर, पेरीगायनस फ्लावर, इपीगायनस फ्लावर यांचं क्लासिफिकेशन कसं आहे? त्यांचे पार्ट सेपल, पेटल आणि स्टेमेन हे ओहरीला तुलनात्मक, ही जी ओहरी आहे ना, या ओहरीला तुलनात्मक, ओहरीला कंपॅरिझन केलं, ओहरीला तुलना करायची. सेपल, पेटल आणि स्टेमेन्सची अरेंजमेंट ओहरीला तुलना केली की कसे अरेंज असतात या भागाला कंपॅरिझनला, तर त्याच्यावरून त्याचे फ्लावरचे 3 प्रकार हायपोगायनस फ्लावर, पेरीगायनस फ्लावर आणि इपीगायनस फ्लावर. बघा मी काय सांगतोय, ही जी ओहरी आहे ना, या ओहरीला कंपॅरिझन मध्ये सेपल, पेटल आणि स्टेमेन कसे अरेंज आहेत थॅलॅमसवरती, थॅलॅमसवरती कसे अरेंज आहेत त्याच्यावरून फुलाचे 3 प्रकार. कशाला तुलनात्मक? ओहरीला कंपॅरिझन करून बाकीचे 3 भाग सेपल, पेटल आणि स्टेमेन कसे अरेंज आहेत याच्यावरून फुलाचे 3 प्रकार हायपोगायनस फ्लावर, पेरीगायनस फ्लावर आणि इपीगायनस फ्लावर. आता त्यातला पहिला टाइप एक्सप्लेन करतो बघा मी. हायपोगायनस फ्लावर म्हणजे काय? हा पहिला टाइप. मग दुसरा टाइप जाऊया. हायपोगायनस फ्लावर म्हणजे काय? हायपोगायनस फ्लावर म्हणजे when sepals, petals, stamens are situated below the ovary, are situated below the ovary, then flower is called हायपोगायनस फ्लावर. तेव्हा त्या फुलाला हायपोगायनस फ्लावर असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, हा जो फुलाचा जो स्टॉक आहे त्या स्टॉकला पेडिसेल असं म्हणतात. पेडिसेल पुढे जाऊन असा टोरस आकार घेतो, त्या टोरस आकाराला थॅलॅमस असं म्हणतात. आता बघा, ओहरीवरती असते ही ओहरी, स्टाईल आणि स्टिग्मा. बाकीचे 3ही भाग सेपल, पेटल, सेपल, पेटल आणि स्टेमेन्स, हे स्टेमेन्स हे ओहरीच्या खालून येतात. ओहरीवरती आहे
ही ओहरीवरती आहे आणि बाकीचे 3 भाग सेपल, पेटल आणि स्टेमेन्स, हे झाले सेपल्स, हे झाले पेटल्स आणि हे झाले स्टेमेन्स. आता बघा, ओहरी सुपिरियर आहे, ही तो ओहरीवरती आहे, बाकीचे 3 भाग सेपल, पेटल, स्टेमेन हे ओहरीच्या खालून या लागलेत, तेव्हा त्या फ्लावरला हायपोगायनस फ्लावर असं म्हणतात. म्हणलंय बघा, सेपल, पेटल, स्टेमेन सिच्युएटेड बिलो द ओहरी, ओहरीच्या खाली सेपल, पेटल, स्टेमेन सिच्युएटेड आहेत, त्याला हायपोगायनस फ्लावर. अँड द ओहरी इज सेड टू बी सुपिरियर. या ओहरीला म्हटलं जातं सुपिरियर ओहरी. वाय वी कॅन कॉल इट इज अ सुपिरियर ओहरी? बिकॉज ओहरी इज अबाव अँड ऑल 3 पार्ट्स आर बिलो द ओहरी. बाकीचे सगळे पार्ट्स ओहरीच्या खाली आहेत आणि ओहरीवरती आहे, म्हणून या ओहरीला म्हणतात इथं सुपिरियर ओहरी असं म्हटलं जातं. कशामध्ये हे असतं? उदाहरण बघा, मस्टर्ड, मोहरीमध्ये, ब्रिंजॉलमध्ये, चायना रोजमध्ये आणि टोमॅटोमध्ये. याच्यामध्ये कशा प्रकारचा फ्लावर आहे? हायपोगायनस फ्लावर, ओहरीवरती, बाकीचे 3 भाग ओहरीच्या खालून, त्याला हायपोगायनस फ्लावर. आणि ओहरीला इथं काय म्हणून डिस्क्राईब करतात? सुपिरियर ओहरी म्हणून डिस्क्राईब केलं जातं. सुपिरियर ओहरी म्हणून डिस्क्राईब केलं जातं. रिपीट करतो मी. 3 भाग सेपल्स, पेटल, स्टेमेन ओहरीच्या खालून आणि ओहरीवरती असेल तर त्या फ्लावरला हायपोगायनस फ्लावर आणि ओहरीला म्हटलं जातं सुपिरियर ओहरी. मस्टर्ड, ब्रिंजॉल आणि चायना रोज आणि टोमॅटोमध्ये हायपोगायनस फ्लावर आहेत. पुढचा टाईप पाहूया. दुसरा टाईप, पेरीगायनस फ्लावर. पेरीगायनस फ्लावर हे कसं असतं पहा. इथे थॅलॅमस ग्रोज अपवर्ड अँड फॉर्मिंग कप लाईक स्ट्रक्चर. हा जो थॅलॅमस आहे ना, हा थॅलॅमस वरती असा ग्रो होतो आणि कसा स्ट्रक्चर बनवतो? कप शेप्ड स्ट्रक्चर बनवतो. थॅलॅमस ग्रोज अपवर्ड अँड फॉर्मिंग कप शेप्ड स्ट्रक्चर अँड ऑन द मार्जिन ऑफ कप, कपच्या मार्जिनवरती इथे फुलाचे पार्ट्स असतात. सेपल, सेपल असतो. फुलाचा दुसरा भाग पेटल, पेटल असतो. फुलाचा तिसरा भाग स्टेमेन्स, स्टेमेन असतात. आणि मग ओहरी जी असते ती ह्या कपच्या आत असते, थोडीशी ह्या 3 भागापेक्षा खाली असते. ही ओहरी, ओहरी ही कपच्या आत असते. कपच्या मार्जिनला हे फुलाचे 3 भाग असतात, सेपल्स, पेटल्स आणि स्टेमेन्स. हे 3 भाग कुठं असतात? हे 3 भाग या थॅलॅमसच्या मार्जिनला असतात. थॅलॅमसच्या मार्जिनला 3 भाग कुठले? सेपल्स, पेटल आणि स्टेमेन्स. कपमध्ये कुठला भाग? ओहरी, स्टाईल आणि स्टिग्मा. म्हणजेच कपच्या आत कार्पेल असतं. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कार्पेल असतं. तर बघूया आता ह्याला काय म्हणायचं. पेरीगायनस फ्लावरचं एक्सप्लेनेशन बघा. थॅलॅमस ग्रोज अपवर्ड बघा.
thalamus grows upward and form cup shaped structure. थॅलॅमस वरती ग्रो होतो आणि असा कप शेप्ड स्ट्रक्चर बनवतो. Gynoecium is situated in the center. Gynoecium is situated in center. Gynoecium is situated in center. Gynoecium म्हणजे ओरी सेंटरला आहे. And other floral parts located in the rim of the thalamus. Other floral parts located at rim of thalamus. थॅलॅमसचा रिम म्हणजे मार्जिन, मार्जिनला बाकीचे फ्लोरल पार्ट असतात. गायनोशियम मात्र या सेंटरला कप मध्ये असते. अशा फ्लावरला पेरिगायनस फ्लावर म्हणतात. बघा थॅलॅमस असा अपवर्ड ग्रो होऊन कप शेप्ड स्ट्रक्चर बनवतो. गायनोशियम म्हणजे काय, कार्पेल ही गायनोशियम. गायनोशियम एक्झॅक्टली कुठं आहे, सेंटरला कप मध्ये आहे. बाकीचे फ्लोरल पार्ट सेपल, पेटल, स्टेमेन ह्या रिमला आहेत. रिम म्हणजे काय, मार्जिन. कशाचा मार्जिन, थॅलॅमसचा मार्जिन म्हणजे रिम, त्याला बाकीचे पार्ट आहेत सेपल, पेटल, स्टेमेन वगैरे. अशा फ्लावरला पेरिगायनस फ्लावर असं म्हणतात. द ओहरी इज सेड टू बी, ओहरी इज सेड टू बी हाफ इन्फिरियर. ही तो ओहरीला म्हटलं जातं हाफ इन्फिरियर. एक्झाम्पल रोज, प्लम आणि पीच. रोज, प्लम आणि पीच या प्लांटमध्ये पेरिगायनस फ्लावर आहे. हा कप शेप्ड स्ट्रक्चर, त्याच्यात सेंटरला गायनोशियम आहे. कपच्या रिमला फुलाचे पार्ट्स आहेत, सेपल, पेटल आणि स्टेमेन्स आहेत. आणि ओहरी पूर्णपणे खाली नाही आहे, थोडीशी खाली आहे, त्याला हाफ इन्फिरियर म्हणतात. अशा प्रकारच्या फ्लावरला पेरिगायनस फ्लावर म्हटलं जातं. म्हणजे काय, मी 2-3 वेळा एक्सप्लेन केलं. गायनोशियमची पोझिशन सेंटरला, बाकीचे फ्लोरल पार्ट सेपल, पेटल हे रिम वरती असतात, थॅलॅमसच्या रिम वरती किंवा कप वरती. तेव्हा असा जो फ्लावर आहे त्याला पेरिगायनस फ्लावर असं म्हणतात. आणि ओहरीला हाफ इन्फिरियर म्हणजे पूर्ण ओरी खाली नाही किंवा पूर्ण वर नाही, हाफ इन्फिरियर असं म्हटलं जातं. ओके, आता नेक्स्ट आहे तो इपिगायनस फ्लावर म्हणजे काय. थोडंसं एनसीईआरटी मध्ये कशी लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन दिलं बघता हायपोगायनस फ्लावर बद्दल. एनसीईआरटी मध्ये कसं दिलंय ते सांगतो. गायनोशियम म्हणजे ही पार्ट ओहरी स्टाईल स्टिग्मा असले ती हायेस्ट पोझिशनला असते. गायनोशियम हायेस्ट पोझिशनला आहे. बाकीचे फ्लोरल पार्ट सेपल, पेटल आणि स्टेमेन गायनोशियमच्या खालून येतात, सिच्युएटेड बिलो, असं एनसीईआरटी मध्ये सांगितलंय. गायनोशियम ऑक्युपाय हायेस्ट पोझिशन, अदर फ्लोरल पार्ट सेपल, पेटल, स्टेमेन्स सिच्युएटेड बिलो इट. म्हणजे दोन्ही सेमच एक्सप्लेनेशन आहे, मी सिंपल सांगितलंय. एनसीईआरटी मध्ये कसं दिलंय, गायनोशियम हायेस्ट पोझिशन म्हणजे ओहरी स्टाईल स्टिग्मा हे हायेस्ट पोझिशन आहे. बाकीचे फ्लोरल पार्ट त्याच्या खाली आहेत, अदर फ्लोरल पार्ट बिलो इट, हायपोगायनस फ्लावर. आता एनसीईआरटी प्रमाणे पेरिगायनसचं एक्सप्लेनेशन कसं दिले बघा. आता बघा थोडंसं बघा. गायनोशियम सेंटरला आहे, बाकीचे फ्लोरल पार्ट सेपल, पेटल आणि स्टेमेन जे आहेत हे थॅलॅमसच्या रिमला आहेत. सेपल, पेटल आणि स्टेमेन जे आहेत हे थॅलॅमसच्या रिमला आहेत, ओहरीच्या सेम लेवलला, ॲट द सेम लेवल ऑफ ओहरी, सेम लेवल ऑफ ओहरी. ही जी ओहरी आहे ना
त्या ओरीच्या ऑलमोस्ट सेम लेवलला, ऑलमोस्ट म्हणजे पूर्ण नाही, ऑलमोस्ट सेम लेवलला सेपल, पेटल